सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी सप्रेम जय आदिवासी। खरं तर आज या ठिकाणी 2 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी प्रबोधिनीमध्ये समस्त जुन्नर तालुक्याची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। प्रामुख्यानं आजनावळे आणि घाटघर या गावांमध्ये जो काही अदानी समूहाचा जो काही एक प्रकल्प येऊ घातला आहे, त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। सुरुवातीला वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी या प्रश्नाबाबत त्या ठिकाणी चर्चा केली। त्यानंतर या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी लढा देण्याचं आज या ठिकाणी निश्चित झालं आणि तो लढा देण्यासाठी या ठिकाणी एक समन्वय समिती तयार करण्यात आली आणि ती समिती तयार केल्यानंतर पुढची लढ्याची दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं कृती कार्यक्रम या ठिकाणी ठरवण्यात आला। प्रामुख्यानं हा जो प्रकल्प आहे हा सह्याद्रीवरती एक मोठा आघात आहे, कारण पश्चिम घाट हे जागतिक वारसास्थळ म्हणून या ठिकाणी मान्यता मिळालेलं ठिकाण आहे। नाणेघाटासारखं जागतिक वारसास्थळ असलेलं ठिकाण आहे। या ठिकाणापासून एक अवघ्या काही मीटरच्या अंतरावर असणारा हा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातला आहे आणि त्यातून पर्यावरणाचा मोठा विनाश या ठिकाणी या भागात होणार आहे आणि त्यामुळं ग्रामस्थ असतील, या भागातील वेगवेगळ्या गावचे नागरिक, त्याचप्रमाणे सर्व पर्यावरणप्रेमी यांनी आज या ठिकाणी एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करण्याचं निश्चित केलेलं आहे। दुसरी गोष्ट, हा प्रकल्प होत असताना त्या ठिकाणी स्थानिकांना विश्वासात घेणं गरजेचं होतं, परंतु या अदानी समूहानं या ठिकाणी स्थानिकांना कुठल्याही बाबतीमध्ये विश्वासात न घेता हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। त्यामुळं इथली स्थानिक जनता या ठिकाणी या प्रकल्पाच्या विरोधात पेटून उठलेली आहे। त्यामुळं या प्रकल्पाच्या जो आता पर्यावरण जनसुनावणी लावलेली आहे ती अनेक दृष्टीनं चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। कारण वेगवेगळे जे या भागामध्ये जे पेसा कायदा असेल, वनहक्क कायदा असेल, या कायद्यांच्या तरतुदींना न जुमानता ही जनसुनवाई या ठिकाणी लावलेली आहे। त्यामुळे एका पातळीवरती त्याला विरोध करणं, दुसऱ्या पातळीवरती अहवाल तयार करत असताना स्थानिक लोकांना विश्वासात न घेता व ज्या पद्धतीने जे 2006चं नोटिफिकेशन आहे त्यातल्या सर्व बाबींचं पालन न करता तो सदोष अहवाल त्या ठिकाणी बनवलेला आहे, त्याला विरोध करणं, अशा प्रकारचं दोन्ही लढाई या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी लढावी लागणार आहे। भविष्य काळामध्ये कायदेशीर लढाईबरोबर आम्ही रस्त्याची लढाई या ठिकाणी करणार आहोत। त्याचं कारण असं आहे की साधारणपणे आम्ही कमिटीमध्ये आता चर्चा झाल्याप्रमाणे एक पुढच्या 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्यांना या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या समितीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलं जाणार आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून ही जनसुनवाई 15 ऑगस्टपर्यंत आपण त्या ठिकाणी मागं घ्यावी, त्याची लेखी नोटीस वर्तमानपत्रामध्ये ती रद्द केल्याची जाहीर करावी, अन्यथा 16 तारखेपासून प्रदूषण महामंडळाच्या या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला बसणार आहोत। अशा प्रकारचा निर्णय आम्ही आज सर्वजण मिळून जाहीर करत आहोत। साधारणपणे माझ्या माहितीनुसार एक 25 ते 30 ग्रामपंचायतींना ही नोटीस दिलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची माहिती न देता अशा प्रकारे जर लोकांना तुम्ही नोटीस दिली तर लोकांमध्ये त्या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण त्या ठिकाणी तयार होतं आणि याला सर्व दृष्ट्या ही अदानी आणि जे नोटीस काढणारे जे शासकीय व्यवस्था आहे ती त्याला जबाबदार आहे। जे काही प्रोजेक्ट आहे, ज्या प्रोजेक्टच्या माहितीमध्ये कुठले असे कांगोर आहेत की त्या पातळीवरती तुम्हाला सरकार विरुद्ध म्हणा किंवा अदानी विरुद्ध चांगली फाईट करता? हा जो अहवाल बनवला आहे ह्या अहवालामध्ये खरं तर पाहिलं तर तुम्ही जो पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधलं 86 मधील तरतुदीनुसार जे 2006 मध्ये नोटिफिकेशन निघालेलं आहे त्याच्यामध्ये पर्यावरण अहवाल तयार करताना अतिशय बारीक सारीक गोष्टींची माहिती घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। खरं पाहिलं तर हा विभाग आदिवासी विभाग असल्यामुळं
पहिल्यांदा कंपनीने या ठिकाणी कुठल्याही सर्वे करत असताना ग्रामपंचायतला विश्वासात घेणं गरजेचं होतं. परंतु ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांनी परस्पर त्या ठिकाणी माहिती गोळा केलेली आहे. त्यात मला जे त्या अहवालामध्ये दिसलं, तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास हा दुय्यम स्रोतांच्या आधारे केलेला आहे. म्हणजे जे ऑलरेडी जे अभ्यास झालेले आहेत त्या अभ्यासांचा वापर करून तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला खरं तर प्राथमिक माहिती जाऊन गोळा करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये सर्वेक्षण करणं, प्रत्यक्ष लोकांना भेटणं, त्यांच्या मुलाखती घेणं, अशा प्रकारे ह्या अभ्यासामध्ये अजिबात भर दिलेला नाही. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे, पाण्याच्या प्रश्नावर अनेक गंभीर बाबी याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की माणिकडो धरण जे दरवर्षी भरत नाही, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एक दुसरं धरण बांधलं जाते, ते पाणी तिथं अडवलं जाते. हालाकी अहवालात त्या ठिकाणी म्हणलं आहे की आम्ही त्या पाण्याचा वापर करणार नाही, पण अडवलेलं पाणी वीज निर्मितीसाठी किती वापरणार आणि माणिकडो धरणात किती येणार याच्या संदर्भात मात्र कुठलीही स्पष्टता नाही. दुसरी गोष्ट, पाणी जे खालून पाण्याची परवानगी ही काळू नदीची आहे. काळी नदीतून 4 किलोमीटरवर बंधारा बांधून त्या ठिकाणी खालच्या बंधाऱ्यात पाणी उचलून ते आडोशीला आणणार आहे. एका अर्थाने हा एका खोऱ्यातून पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेण्याचा प्रकार आहे. आपलं जे खोरं आहे कृष्णेचं खोरं आहे, भीमा नदीचं उपखोरं आहे. खालचं जे आहे काळू नदी ही कोकणात येते, त्यामुळे दोन्ही महामंडळ वेगवेगळे आहेत. अशा प्रकारे हस्तांतरण करायचं असेल तर एक वेगळ्या प्रकारची शासकीय मान्यतेची प्रक्रिया करावी लागते. ती कुठल्याही प्रकारची प्रक्रिया या अहवालामध्ये केल्याचं दिसून येत नाही. त्याविषयीचे कुठलेही कागदोपत्री पुरावे त्या ठिकाणी दिसून येत नाही. तुम्ही आता असं म्हणालात की जे काही आडोशी जे काही वस्ती आहे त्या ठिकाणी पाणी अडवलं जाणार, याचा नेमकं काय परिणाम माणिकडो धरणावरती होईल किंवा काय? साहजिक आहे, त्या भागामध्ये साधारणपणे 3,000च्या पेक्षा जास्त 3,000 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो. त्याच्यामुळं तिथं त्या धरणामध्ये वर्षातून अनेक वेळा तो बंधारा भरणार आहे आणि ते जर पाणी उद्या वीज निर्मितीसाठी जर वापरलं गेलं तर साधारणपणे माझ्या अंदाजानुसार साधारण अर्धा ते 1 TMC पाणी साठा हा माणिकडो धरणात कमी होणार आहे. आणि तेवढं पाणी साधारणपणे माणिकडो साधारण 50-60% दरवर्षी भरतं. तेवढं जर पाणी कमी झालं तर ते 50%पेक्षा कमी भरलं जाईल आणि त्याचा परिणाम हा खालचे जे प्रकल्प आहेत, म्हणजे येडगावपासून खाली जे सोलापूरपर्यंत जे या प्रकल्पाचं लाभक्षेत्र आहे, किमान त्याच्यात 5 ते 10 हजार एकर सिंचनाची सुविधा त्याच्यातून उद्ध्वस्त होणार आहे. स्थानिक शेतकरी जे आहेत ते जमीन द्यायला तयार आहे अशी माहिती मिळते, काय सांगायबद्दल? या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत. या ठिकाणी आज त्या प्रश्नावर चर्चा झाली. आज या ठिकाणी आम्ही जो ठराव केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ठराव त्या ठिकाणी वाचून दाखवतो. पहिला ठराव आहे की हा जो लढा आहे तो सह्याद्री वाचवा संघर्ष समिती या बॅनरखाली लढला जाणार आहे. कारण सह्याद्री वरती हे आक्रमण आहे एका अर्थानं आणि त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आणि जुन्नर तालुक्यातील बाहेरही जनता याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे. त्या दृष्टीनं सह्याद्री वाचवा संघर्ष समिती असं याचं नाव आहे. दुसरी गोष्ट, दुसरा जो ठराव झालेला आहे आणि या ठिकाणी सगळे आडोशीचे या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत, त्यांनी स्वतःहून या ठिकाणी भूमिका जाहीर केलेली आहे की या प्रकल्पास 100% विरोध, कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. किती मोबदला दिला तरी या ठिकाणी या प्रकल्पाला ठाम विरोध केला जाईल असा ठराव आज आम्ही या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आणि तिसरा ठराव केलेला आहे की या जनसुनावणीच्या विरोधात, कारण अनेक कायदेशीर तरतुदींचं पालन झालेलं नाही, त्याच्यामुळं ह्या जनसुनावणीच्या विरोधात जिल्हाधिकारी असतील, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ जे आहे त्यांच्या ऑफिसला या ठिकाणी 5 तारखेला समितीच्या वतीनं निवेदन देण्यात येईल आणि 15 तारखेपर्यंत 15 ऑगस्टपर्यंत जर ही जनसुनवाई रद्द करण्याचं आवाहन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. जर 15 तारखेपर्यंत शासनानं ही जनसुनवाई रद्द केली नाही तर प्रदूषण महामंडळाच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलन पुकारणार आहोत. जे जुन्नर तालुक्याची 22 गावं आहेत, त्या 22 गावातील तुम्ही जे काही सरपंच आहेत ते या ठिकाणी मिटिंगला आले होते का? नाही. आज 2-3 सरपंच त्या ठिकाणी उपस्थित होते, पण आज आमची त्याच्यावरही चर्चा झाली. आज आवण्या चालू आहेत, वेगवेगळ्या काही लोकांपर्यंत निरोप गेले नाहीत, परंतु या ठिकाणी सभापती त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं की सगळ्या सरपंचांपर्यंत निरोप पोचून पुढच्या 3-4 दिवसामध्ये या ठिकाणी सरपंचांबरोबर याच ठिकाणी बैठक लावली जाईल आणि त्यांना या सगळ्या प्रकरणाची त्या ठिकाणी माहिती दिली जाईल. अदानी प्रकल्पाविरोधात जो लढा देतात
तो लढा देत असताना जो सामाजिक लढा आहे त्यामध्ये तुम्हाला अनेक संघटना असेल किंवा राजकीय पक्ष असतील हे तुमच्या समवेत असले, तर हा लढा कोणाच्या नेतृत्वाखाली लढला जाणार? हा लढा कोणा एकाच्या नेतृत्वाखाली लढला जाणार नाही. हे सगळे जे आहेत घटक या सगळ्यांच्या सामूहिक नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण हा लढा लढणार आहोत. सगळ्या घटकांना या ठिकाणी सामावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये राजकीय, सामाजिक, वेगवेगळ्या संघटना या सगळ्यांना आम्ही आवाहन करणार आहोत की तुम्ही या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही ह्या लढ्यामध्ये आमच्याबरोबर उतरा. कारण हा शेवटी अस्तित्वाचा लढा आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मतभेद केला जाणार नाही. सर्व पक्ष, सर्व संघटना यांचं या आंदोलनामध्ये, या चळवळीमध्ये स्वागत आहे. 22 तारखेला जी जनसुनावणी ठेवली गेली आहे 21 तारखेला, तर ती पूर्णतः पेसा कायद्याचं उल्लंघन करणारी आहे. तर त्यासाठी न्यायालयीन लढाई काय लढणार आहात? सध्या आपण न्यायालयीन लढाईचा सध्या विचार करत नाही. पहिल्यांदा आपण प्रशासकीय पातळीवरती आंदोलन असेल, निवेदन असेल, याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. आणि भविष्यकाळामध्ये त्याला शासनानं जर प्रतिसाद दिला नाही तर मग न्यायालयीन लढाईची आपल्याला तयारी करावी लागेल. त्यावरही चर्चा झाली. सर्व आमदार असतील, खासदार असेल, यांना आमच्यातलं प्रतिनिधी मंडळ त्या ठिकाणी जाऊन ह्या सगळ्या बाबींची माहिती देणार आहोत. आमची भूमिका त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि त्यांना आमच्या या आंदोलनाला त्यांना समर्थन देण्यासाठी विनंती करणार आहोत. या प्रकल्पाचं सर्वेक्षण केलं होतं? या प्रकल्पाचं सर्वेक्षण अधिकृतरित्या कुठलीही माहिती नाही कधी झालं आहे. पण साधारणपणे माझ्या अंदाजानुसार साधारण 1-1.5 वर्षापूर्वी ह्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कारण त्यांना एक वेळची काळमर्यादा घालून दिलेली आहे. त्याच्यामुळं त्यांनी मागच्या 1-1.5 वर्षामध्ये हे सगळं केलं असेल. काहीकांचं म्हणणं आहे की 2022 साली या प्रकारचं सर्वेक्षण झालं होतं, त्याबद्दल आपल्याला काय याच्याबद्दल माहिती? 2022 साली मला वाटतं प्रकल्पाची फाईल त्या ठिकाणी मंत्रालयाकडे गेली. तो प्रकल्प मंजूर झाला. पण मला वाटतं 2023मध्ये मला वाटतं तहसीलदारांचं पत्र आलं होतं. तेव्हापासून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. जे काही प्रकल्प होतात ते लोकांना रोजगार आणि लोकांच्या उन्नतीसाठी होतात. तुमचा या प्रकल्पाला विरोध? प्रकल्पाला विरोध असण्याची अनेक कारणं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये साधारणपणे 166 हेक्टरवरती हा प्रकल्प आहे आणि त्यातली 105 हेक्टर जमीन ही शेतजमीन आहे, म्हणजे शेतकऱ्यांची जमीन आहे. आणि ती शेतकऱ्यांची जमीन ज्यावेळेस आपण काढून घेतो, शेती हे माणसाच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे. आज जर ते उपजीविकेचं साधन त्यांच्यापासून जर काढून घेतलं तर तिथली ती जी कुटुंब आहेत ती भूमिहीन होणार आहेत. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. या अगोदर जे प्रकल्प झालेत त्यांच्यामध्ये ज्यांचं पुनर्वसन झालं आहे त्यांची अवस्था आपण डोळ्यांनी बघतोय. तशी परिस्थिती जर ह्या लोकांची होणार असेल तर अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी नको. दुसरी गोष्ट, पर्यावरणाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मी मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं की भीमाशंकर अभयारण्य असेल किंवा कळसुबाई अभयारण्य असेल, ह्या दोन्हींच्या मधला हा कॉरिडॉर आहे. जंगली श्वापदांना या ठिकाणी, जंगली प्राण्यांना या ठिकाणी ये जा करण्यासाठीचा हा कॉरिडॉर. त्या ठिकाणी नाणेघाट संवर्धन क्षेत्र म्हणून 19वी वन्यजीव महामंडळाची जी 19वी बैठक होती त्याच्यामध्ये त्यांनी राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केलेलं आहे. त्या ठिकाणी तशा प्रकारचे जंगल राखून ठेवण्याची गरज होती म्हणून त्या ठिकाणी ते नोटिफिकेशन काढलेलं आहे. असं असताना त्या ठिकाणी एवढी जलसंपदा, वनसंपदा, जैवसंपदा, पश्चिम घाटाचा हॉटस्पॉट हे सगळं असतानासुद्धा त्या ठिकाणी एखादा बाहेरचा प्रकल्प आणून त्या ठिकाणी ते सगळं पर्यावरण नष्ट करायचं. आणि तिसरी गोष्ट की हे सगळं जे माणिकडो धरणात येणारं पाणी उद्या भविष्यामध्ये ते पाणी विजेसाठी वापरलं जाणार किंवा काय करतात, त्या पाण्याचं काय होणार ह्याचा शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. ह्या अशा अनेक गोष्टींमुळं या प्रकल्पाला सगळ्यांचा ठाम विरोध आहे. जे काही आदिवासींसाठीचे जे कायदे आहेत याच्यावरती थेट निर्णय घेण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो राज्यपाल आणि राष्ट्रपतींना आहे. पुढची काय प्रक्रिया असेल की आपण राष्ट्रपतींना भेटणार आहात की राज्यपालांना भेटणार आहात? पहिल्यांदा आम्ही 5 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्या ठिकाणी राज्यपालांशी पत्रव्यवहार करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. जर भविष्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर समिती मिळून त्या ठिकाणी ठरवू. आणि कदाचित राज्यपाल, कारण अनुसूचित क्षेत्राचे पालक हे राज्यपाल असतात, त्यांना अशा प्रकारचे ह्याचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. जर वेळ पडली तर तशा प्रकारे सगळ्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी आम्ही राज्यपालांना भेटण्याचाही प्रयत्न करू.